नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारतातल्या एका महत्त्वाचा आणि खूप आव्हानात्मक प्रोफेशनल कोर्सबद्दल, चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे सीए. हो, ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया हा कोर्स चालवते. बरोबर. आणि आज आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण हा कोर्स नेमका कसा आहे, म्हणजे त्याचे टप्पे काय, आव्हानं काय, संधी काय, हे सगळं समजून घेऊया. काय? म्हणजे ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की नाही, की हा कोर्स कसा घडवलाय, नुसते टप्पे नाही तर त्याचा जो गाभा आहे, शिक्षण आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग एकत्र, ते समजून घेऊया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा येतो सीए फाउंडेशन, बरोबर? हो, प्रवेश परीक्षाच म्हणायची एक प्रकारे. 12वी नंतर? हो, कोणीही येऊ शकतं यात, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स. हो, कोणत्याही शाखेतून. त्यासाठी काही अट नाही. अच्छा. आणि मग यात विषय असतात साधारणपणे अकाउंटिंग, कायदा, गणित, स्टॅट्स आणि इकॉनॉमिक्स, म्हणजे एक बेसिक ओळख. प्रत्येक विषयात 40% मार्क पाहिजेत आणि एकूण मिळून 50%. हा पहिला दरवाजा आहे असं म्हणूया. ओके. फाउंडेशन झालं की मग येतो दुसरा महत्वाचा टप्पा, सीए इंटरमिजिएट. इथे कोण येऊ शकतं? म्हणजे फाउंडेशन पास झालेले किंवा काही डायरेक्ट एंट्री वगैरे आहे का? हो, दोन्ही पर्याय आहेत. फाउंडेशन क्लिअर केलेले तर येतातच, किंवा जर तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट असाल म्हणजे BCom वगैरे आणि 55% जास्त मार्क्स असतील तर थेट इंटरला प्रवेश मिळतो. अच्छा, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरही सुरुवात करता येते. मग इथे काय वेगळं असतं इंटरमध्ये? इथे खरी सुरुवात होते म्हणायला हरकत नाही. म्हणजे अभ्यासाची खोली वाढते. एकूण 6 पेपर्स आहेत, 2 ग्रुप्समध्ये विभागलेले. 6 पेपर्स? हो, ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग, कॉर्पोरेट कायदे, टॅक्सेशन, डायरेक्ट इनडायरेक्ट दोन्ही, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि एथिक्स, आणि फायनान्शियल मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. बापरे, म्हणजे विषय खूप आहेत आणि खोलात पण असतील. अगदी. इथे फक्त नियम नाही शिकायचे, तर ते प्रॅक्टिकली कसे वापरायचे, व्यवसायाच्या दृष्टीनं त्याचा अर्थ काय, हे समजून घ्यायचं असतं. पासिंगचे निकष तेच आहेत, प्रत्येक विषयात 40% आणि एकूण 50%. ओके, म्हणजे फाउंडेशन झालं, इंटर झालं किंवा इंटरचा एक ग्रुप झाला की मग ती आर्टिकलशिप सुरू होते, बरोबर? 3 वर्षांची. हो, आणि हा भाग खूप महत्वाचा आहे. 3 वर्षांचं अनिवार्य प्रशिक्षण आहे हे, म्हणजे कंपल्सरी. म्हणजे नक्की काय करतात यात? यात तुम्ही एका प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटच्या हाताखाली काम करता. प्रत्यक्ष काम? म्हणजे ऑडिट कसं करायचं, टॅक्स रिटर्न्स कसे भरायचे, अकाउंटिंग कसं सांभाळायचं. म्हणजे जी थिअरी शिकलो ती प्रॅक्टिसमध्ये आणायची संधी? अगदी. हाच या कोर्सचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. पुस्तकी ज्ञान आणि खरं ऑफिसमधलं काम याचा मेळ इथे बसतो. खूप शिकायला मिळतं. पण हो, अभ्यास आणि हे ट्रेनिंग एकत्र मॅनेज करणं हे एक आव्हान असतं बरं का. ते असणारच. वेळेचं नियोजन लागत असणार खूप. मग आर्टिकलशिप सुरू असतानाच किंवा पूर्ण झाल्यावर फायनल परीक्षेची तयारी? हो, इंटरमिडिएटचे दोन्ही ग्रुप पास व्हायला लागतात आणि साधारण 2.5 वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण झाल्यावर तुम्ही फायनल परीक्षेला बसू शकता. आणि फायनल ही तर मग खरी कसोटी असणार? नक्कीच. फायनल म्हणजे अगदी शेवटचा आणि सर्वात कठीण टप्पा. इथे पण 6 पेपर्स आहेत, 2 ग्रुप्समध्ये. विषय काय असतात इथे? विषय खूप ॲडव्हान्स्ड असतात. फायनान्शियल रिपोर्टिंग, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट, डायरेक्ट टॅक्स कायदे आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन, इनडायरेक्ट टॅक्स कायदे, ॲडव्हान्स्ड ऑडिटिंग आणि प्रोफेशनल एथिक्स. आणि एक पेपर ऐच्छिक असतो, म्हणजे तुम्ही निवडू शकता. अच्छा, ऑप्शन पण आहे. हो, इथे फक्त माहिती असून चालत नाही. विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता, हे सगळं तपासलं जातं. आणि हे विषय सतत बदलत असतात. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अपडेट होत असतात. त्यामुळे ते आणखी आव्हानात्मक वाटू शकतं. बरोबर. म्हणजे सतत अपडेटेड राहावं लागतं. आणि या सगळ्या परीक्षांच्या बरोबरीने ते काही ट्रेनिंग मॉड्यूल्स पण असतात ना, तुम्ही म्हणालात तसं, ICTSS आणि AICTSS. हो, ते खूप महत्वाचे आहेत. आर्टिकलशिप सुरू करण्यापूर्वी तुम्हाला ICTSS करावं लागतं. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्ट स्किल्सचे ट्रेनिंग. सॉफ्ट स्किल्स म्हणजे? कम्युनिकेशन वगैरे? हो, कम्युनिकेशन, प्रेझेंटेशन स्किल्स, ऑफिस एटिकेट्स आणि बेसिक IT स्किल्स. आणि मग फायनल परीक्षेच्या आधी AICTSS करावं लागतं. हे ॲडव्हान्स्ड IT आणि मॅनेजमेंट स्किल्सचे ट्रेनिंग आहे. ओके. म्हणजे फक्त टेक्निकल ज्ञान नाही, तर ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर भर आहे. अगदी. आजच्या काळात ते गरजेचंच आहे. नुसतं हुशार असून चालत नाही, ते प्रेझेंट पण करता यायला हवं. बरोबर. तर हा सगळा प्रवास बघितला, फाउंडेशन, इंटर, 3 वर्षांची आर्टिकलशिप,
फायनल आणि हे ट्रेनिंग्ज जर सगळं पहिल्या प्रयत्नात झालं तर साधारण किती वेळ लागतो 12वी नंतर? साधारणपणे 5 वर्ष लागतात. पण अर्थात हे प्रत्येकाच्या वेगावर अवलंबून आहे. काही जणांना जास्त वेळही लागू शकतो. आणि हे सगळं यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर म्हणजे CA झाल्यावर करिअरच्या संधी कशा आहेत? संधी भरपूर आहेत. पारंपरिक भूमिका तर आहेतच, जसं की ऑडिटर म्हणून काम करणं, टॅक्स कन्सल्टंट होणं. मोठ्या कंपन्यांमध्ये CFO, चीफ फायनान्शियल ऑफिसर किंवा फायनान्स मॅनेजर अशा महत्त्वाच्या पदांवर जाता येतं. इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये खूप मागणी आहे. आणि त्या बिग 4 कंपन्या हो, नक्कीच. डिलॉईट, PwC, EY, KPMG तिथे चांगल्या संधी मिळतात. आणि आता तर अनेक जण स्वतःची प्रॅक्टिस सुरू करतात किंवा नव्या स्टार्टअप्समध्येही महत्त्वाच्या भूमिका बजावतात. म्हणजे ही डिग्री खूप वर्सटाईल आहे. म्हणजे एकंदरीत हा मार्ग लांबचा आहे, खडतर आहे, खूप कष्ट आहेत, चिकाटी लागते. पण शेवटी जे मिळतं त्या संधी आणि तो मान पाहता हे सगळं सार्थक ठरतं असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर.